हाँ सर, आज आपण जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं आहे आणि चर्चा केलेली आहे. कशा संदर्भात निवेदन दिलं, काय चर्चा केली? मी चंपत विश्वनाथ डाकोरे, दिव्यांग वर्ग निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने 18 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन दिव्यांग संघटनेच्या दिव्यांग वृद्ध निराधारांच्या प्रश्नाबद्दल बैठक घेऊन त्याचा जर प्रोसिडिंग किंवा इतिवृत्तात अद्याप मिळालेला नाही आणि 27 फेब्रुवारी 2025 पासून 10 मार्च 2025 पर्यंत सर्व तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्याला संबंधिताला दिव्यांग वृद्ध निराधाराच्या अनेक प्रश्नांसाठी 14 तालुक्यामध्ये निवेदन देऊन सुद्धा एकाही तहसीलदाराने गट विकास अधिकारी निवेदन दिलेले नाही। जर दिव्यांग वृद्ध निराधार बांधव यांच्या हक्कासाठी जर संबंधित अधिकारी निवेदन दिल्यानंतर जर निवेदनाचं उत्तर देत नसतील किंवा कलेक्टर साहेबांना बैठक घेऊन त्याचं इतिवृत्तांत तयार होत नसेल, एक महिना इतिवृत्त तयार होत नसेल, तर अधिकाऱ्याकडे ते दिव्यांगाचे प्रश्न मांडतील केव्हा आणि दिव्यांगाला न्याय मिळेल केव्हा? कलेक्टर साहेबांनी मीटिंग घेऊन जर आम्हाला न्याय हक्क मिळत नसेल तर आम्हाला सोयीच्या मरण्याची परवानगी बी देत नाहीत। याबद्दल आज कलेक्टर साहेबाला भेटायसाठी आलो होतो, पण साहेबांची भेट झाली नाही। म्हणून निवासी जिल्हाधिकारी आणि सामान्य प्रशासनाचे अजय शिंदे म्हणून नवीन आलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना सांगितलं सामान्य प्रशासन विभाग हा दिव्यांगाचा विभाग आहे, आज दिव्यांगाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि दिव्यांगांना हक्क द्यावं आणि आम्ही त्यांना 15 दिवसाची मुदत दिली। 15 दिवसामध्ये जर दिव्यांग बांधवांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, दिव्यांगाचे प्रश्न सुटलेले नाहीत, तर आम्ही दिव्यांगाने 15 दिवसाच्या नंतर कोणते आंदोलन करण्यात येईल आणि आपल्या कार्यालयामध्येच करण्यात येईल आणि त्याबद्दल आम्ही कोणती पूर्व सूचना न देता, निवेदन न देता आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनावर देण्यात आलेला आहे।